नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की खूप जणांना प्रॉब्लेम होतो की त्यांची बॉडी गरम होते, डिहायड्रेशन फील होतं आणि थकवा आल्यासारखं जाणवतं. ओके. आणि यावर सिंपल सोल्युशन आहे योग्य रस म्हणजे ज्यूस पिणं. आता तो कोणता पिला पाहिजे आणि का पिला पाहिजे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यात कोणता रस प्यावा आणि का. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ. ओके. आता पहिला जो ज्यूस आहे तो आहे आंबापणे म्हणजेच आंब्याचा ज्यूस. याला समर किंगसुद्धा म्हणतात. शरीराला आंब्याचा ज्यूस थंड ठेवतो, हीट स्ट्रोकपासून प्रोटेक्शन देतो आणि एनर्जीसुद्धा वाढवतो. ओके. नंतर आहे नारळ पाणी, कोकोनट वॉटर. ओके. नारळ पाणी का पिलं पाहिजे. हे आहे नॅचरल इलेक्ट्रोलाइट म्हणजेच डिहायड्रेशन यामुळे लगेच कमी होतं. बॉडी फ्रेश ठेवतो नारळाचा ज्यूस. ओके. नारळाचं पाणीसुद्धा म्हणतात लोक याला. आणि स्किनसाठी पण हे नारळाचं पाणी बेस्ट असतं. ओके. नंतर आहे आपला तिसरा ज्यूस कलिंगडचा रस. ओके. तर कलिंगडच्या रसाचा फायदा काय आहे. 90% यामध्ये पाणी असतं म्हणजे सुपर हायड्रेशन. ओके. बॉडी कूल ठेवतो आणि लाईट आणि रिफ्रेशिंग थोडंसं फील होतं पिल्यानंतर. ओके. नंतरचा ज्यूस आहे लिंबू पाणी. ओके. लिंबू पाणी पिण्याने काय होतं, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं, डायजेशन सुधारतो आपला आणि इन्स्टंट फ्रेशनेस देतो. ओके. नंतरचा ज्यूस आहे संत्र्याचा रस. ओके. आता संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस दोन्हींचे एकच फायदे आहेत बेसिकली. ओके. आता संत्र्याच्या ज्यूसने इम्युनिटी बूस्ट होतो, व्हिटॅमिन सी आणि थकवा कमी करतो. ओके. एनर्जी वाढवतो, थकवा कमी करतो. ओके. आणि द्राक्षाच्या रसाने बॉडीलासुद्धा एनर्जी मिळते आणि बॉडी सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतो. ओके. नंतरचा आहे उसाचा रस, शुगर कॅन ज्यूस. ओके. यामुळे होतं काय, इन्स्टंट एनर्जी मिळते, बॉडीला थोडासा थंडावा जाणवतो आणि लिव्हरसाठी अत्यंत उपयुक्त असा हा उसाचा रस आहे. ओके. आणि नंतरचा ज्यूस आहे मिक्स फ्रूट ज्यूस. मल्टिपल न्यूट्रिएंट्स मिळतात, त्यामुळे टेस्ट प्लस हेल्थसाठी बेस्ट आहे. आता काय टाळावं. ओके. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. यामध्ये हे ज्यूस पिताना काय टाळावं. जास्त शुगर घालू नका ज्यूसमध्ये, किंवा तुम्ही जर दुकानात जाऊन पित असाल तर तिथंसुद्धा तुम्ही सांगू शकता जास्त शुगर त्यात ॲड करू नका. आणि पॅकेजचे जे ज्यूसेस असतात ना, ओके, पॅकेजमध्ये जे ज्यूस असतात ते कमी प्या. ओके. जे समोरासमोर बनवून देतात ते प्या तुम्ही, किंवा तुम्ही स्वतः फळ आणा आणि बनवून घ्या. ओके. आणि खूप जास्त आईस बर्फ टाळा. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर नॅचरल ज्यूसेस प्या तुम्ही, स्वतः बनवा, बॉडी हायड्रेटेड ठेवा आणि उन्हाळ्यात थोडंसं कूल राहा. ओके. आणि रोज 1-2 ग्लास फ्रेश ज्यूस प्या. वॉटर इंटेक मेंटेन ठेवा तुमचं, त्यामुळे तुम्ही कलिंगडाचा ज्यूससुद्धा पिऊ शकता. आणि नॅचरल ज्यूसेस म्हणजे ते तुम्ही जे स्वतः बनवता किंवा तुम्ही समोरासमोर बनवून घेता ते बेस्ट ऑप्शन आहे. ओके. जर तुम्हाला असेच हेल्थ टिप्स प्लस समर हॅक्स बद्दलचे व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा फेवरेट समरचा ज्यूस कोणता आहे. ओके. थँक्यू.